गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी प्रथम गुरुवर्य वैद्य अनिल बनसोडे सर व सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज यांना वंदन करून मी माझं मनोगत व्यक्त करतो. मी डॉक्टर सुमित साळुंखे गेली 14 वर्षापासून भिलवडी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे. ती फक्त सरांमुळेच. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. हे वाक्य अत्यंत तंतोतंत जुळतं ते म्हणजे आपल्या अनिल सरांशी. माझ्या आयुर्वेदाचा ज्ञानाचा उगम कोण असेल तर ते अनिल सर आहेत. जो 14 वर्षाचा आत्तापर्यंतचा जो प्रवास झाला त्याचा आरंभबिंदूही अनिल सरच आहे. साधारणतः मी भारतीय विद्यापीठमध्ये शिकत असताना 2005 ते 2009 या कालावधीमध्ये अनिल सरांकडे प्रॅक्टिससाठी येत होतो. BMS डॉक्टर म्हणजे जनरल प्रॅक्टिस करणारे असा एक अनुभव होता, बघत होतो. पण ज्यावेळेस मी प्रथम 2005 डिसेंबरमध्ये सरांच्या क्लिनिकला आलो त्यावेळेस एक शाश्वत आयुर्वेदाचा चेहरा म्हणून मी सरांकडे पाहिलं. म्हणजे आपल्या शास्त्राचा सार्थ अभिमान असणारे म्हणजे आपले अनिल बनसोडे सर आहेत. आणि सरांकडे पाहिल्यानंतर सरांचं काउन्सिलिंग पाहून मी खूपच भारावून गेलो. त्याचबरोबर नाडी परीक्षण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पाहिल्या त्यावेळेस मी ठरवलं की आपणही आयुर्वेदामध्ये चांगलं कार्य करायचं. आणि आज गेली मी 14 वर्ष आयुर्वेदाचं चांगलं प्रचार प्रसारार्थ काम करतोय. हे फक्त आणि फक्त अनिल सरांमुळेच आहे. आयुर्वेद म्हटलं की अध्यात्म. आयुर्वेद आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि सरांची आयुर्वेदाबरोबर दुसरी अध्यात्माची बाजू होती ती म्हणजे नाण्याची अध्यात्म. मग त्यातही आपण कसे कमी पडू. तर सरांनी आम्हाला आयुर्वेदाबरोबरच अध्यात्माच्या जोडीसाठी अगदी बोटाला धरून विश्वपंढरी या ठिकाणी नेलं. त्यावरून एवढं मला सांगावं वाटतं की सरांविषयी की जसं आपण हे विश्वची माझे घर असं आपण म्हणतो, बरोबर आहे. हे विश्वची माझं घर याचा प्रत्यय आपल्याला विठुरायाच्या पंढरीमध्ये येतो. तसाच आपल्या आयुर्वेद आणि अध्यात्माचा जो संगम आहे त्याचा प्रत्यय आपल्याला श्री विश्वपंढरी या ठिकाणी येतो. आणि विश्वपंढरीपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे हे अनिल सरांनीच केलं. त्यामुळे मला माझे सद्गुरू आनंदनाथ महाराज भेटले. आणि सद्गुरूंविषयी बोलायचं झालं तर त्यांचा अनुग्रहही झाला आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. आणखीन सरांविषयी बोलायचं झालं तर 2010 ते 2019 पर्यंत प्रॅक्टिस अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू होती. पण 2019 मध्ये मोठा महापूर आला. त्याच्यामध्ये माझं पूर्ण क्लिनिक बुडालं होतं. म्हणजे पूर्ण जवळजवळ 14-15 लाखाचं नुकसान झालं असेल. मग त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. त्या काळातही आपल्या सरांची मला खूप मोलाची मदत झाली. त्यांचे शब्द माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरले. सद्गुरूंचेही आशीर्वाद खूप चांगले लाभले. त्याचबरोबर आमची सेकंड संडेची टीम आहे, विश्वानंद परिवार आहे, त्यांचंही मला मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल मी विश्वानंद परिवाराचा खूप खूप ऋणी आहे. आणखीन सांगायला गेलं तर त्याचबरोबर सरांचं एक वाक्य होतं की आयुर्वेद शिकताना अगदी समर्पण भावानं आपण आयुर्वेद शिकलं पाहिजे. हीच नाळ मी माझ्या हृदयाशी बांधून सर जे सांगतील त्या पद्धतीनं आयुर्वेदाचं ज्ञान मी घेत गेलो. अगदी सेकंड संडे असेल 2010 पासून एकही सेकंड संडे कधी चुकला नाही आज तक. त्याचबरोबर सरांच्या क्लिनिकला असताना आळंदीला शिबिराला जात होतो. तिथेही आळंदी कधी एकदाही चुकली नाही. त्याचबरोबर त्यानंतर सांगलीत प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर नृसिंहवाडीला आपले शिबिर सुरू झालं. त्या ठिकाणी आता मी शिबिर प्रमुख म्हणून कार्य करतो. तर आज तागायत एकही पौर्णिमा चुकली नाही. हे फक्त कुणामुळे झालं तर अनिल सरांमुळे झालं. कारण त्यांचं एकच वाक्य होतं की प्रत्येक गोष्ट समर्पण भावाने केली
तर तुम्हाला कधीच कुठल्या अडचणी येणार नाही. जर आपण ठरवलं की प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ का नको, सरांपर्यंत पोहोचायचं का नाही, किंवा मग एका सेकंड संडेचं आहे तर त्यामध्ये कारण आपण शोधतो, सुट्टी मारतो, पण असं कधी घडलं नाही. जरी प्रॉब्लेम्स आले तर ते आपोआप दूर झाले, सद्गुरूंनी दूर केले. पण जे आपला आत्मविश्वास होता की आपल्याला करायचं आहे आणि हे चुकवायचं नाही, हे मनोमन मी ठरवले. त्यामुळे आज ताब्यात 14 वर्षात कितीही संकट आली तरी सेकंड संडे कधी चुकलेलं नाही आणि पौर्णिमाही कधी चुकलेली नाही. हे खरं तर सगळं शक्य होतं, हे तर सर्व काही सरांमुळेच आहे. आणखीन त्याचबरोबर बोलायचं झालं तर सरांकडे शिकत असताना नीलम मॅडमची पण सोबत लाभली पूर्ण ह्या प्रोसिजरमध्ये. सरांच्या क्लिनिकमध्ये असताना त्यावेळी सुगूनचा जन्म झाला होता मी सरांच्या क्लिनिकला असताना. तर नीलम मॅडम आणि आमचे घराचे संबंध पण अगदी कायमच चांगले राहिलेत. वारीच्या रूटवर काम करत असताना, वारीत येत असताना अगदी आपुलकीनं विचारपूस करणं, ह्या सर्व गोष्टी नीलम मॅडम करतात. त्यामुळे सर आणि मॅडम हा जो विश्वानंद परिवार आहे हा सगळा आपलासा आपल्याला करून जातो आणि हृदयाशी आपल्या कायमच त्यांच्याशी नाळ जोडली जाते असं मला वाटतं. आणि आज 25वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय, त्याबद्दल मी सरांचं मी आता कौतुक कसं करायचं, पण सरांना मी एवढंच सांगेन की त्यांना भरपूर यश लाभू दे, हीच सरांना सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. आणि एक छोटीशी कविता मी केली आहे ती मी सादर करतो. अनिल सरांच्यावरती ही कविता आहे. लाभला तुमचा सहवास आणि सुरू झाला नवा प्रवास. लाभला तुमचा सहवास आणि सुरू झाला नवा प्रवास. आयुर्वेद आणि अध्यात्म दरवळला अनोखा सुवास. आयुर्वेद आणि अध्यात्म दरवळला अनोखा सुवास. सर तुमच्यामुळं घडलो आम्ही, सर तुमच्यामुळं घडलो आम्ही, शिकलो सारे श्लोकांचे अर्थ. सर तुमच्यामुळं घडलो आम्ही, शिकलो सारे श्लोकांचे अर्थ. वात पित्त कफ आणि पंचमहाभूतांचा उलगडला सारा मथित अर्थ. वात पित्त कफ आणि पंचमहाभूतांचा उलगडला सारा मथित अर्थ. सर तुमच्यामुळं आज झाले सर्व शक्य. लागली अनमोल संहितांची गोडी, लागली अनमोल संहितांची गोडी. रोग निदान आणि काय चिकित्सा, अनुभवली आम्ही ही अतूट जोडी, अनुभवली आम्ही ही अतूट जोडी. सद्गुरु चरण लाभले, सद्गुरु साधक नाते जुळले. सद्गुरु चरण लाभले, सद्गुरु साधक नाते जुळले. आयुर्वेद शक्ती आणि सद्गुरु भक्ती, आयुर्वेद शक्ती आणि सद्गुरु भक्ती. जीवन अवघे कृतकृत्य झाले, जीवन अवघे कृतकृत्य झाले. चिकित्सेची धरुणी कास, चिकित्सेची धरुण कास. सध्या चालत आहे ही वाट, स्मरण तुमचे नित्य सदा. तुमचा आशीर्वाद हीच यश संपदा, हीच यश संपदा. धन्यवाद.